सभी का स्वागत है। मैं वैष्णवी। आइए नजर डालते हैं भंडारा की कुछ खास खबरों पर। 18 से 40 वर्ष आयु वर्ग की महिलाओं में बड़ी संख्या में गर्भाशय के कैंसर को रोकने के लिए यदि एचपीवी वैक्सीन दी जाए तो इस कैंसर की रोकथाम संभव है। यह वैक्सीन बाजार में उपलब्ध होने के बावजूद गर्भाशय कैंसर के कई मरीज सामने आ रहे हैं। इसलिए एचपीवी वैक्सीन को सरकार द्वारा सभी सरकारी अस्पतालों में मुफ्त उपलब्ध कराया जाना चाहिए। इसके साथ ही ग्रामीण क्षेत्रों में लोगों को कैंसर के बारे में तीसरे स्टेज में पता चलता है, तब तक काफी देर हो चुकी होती है। इसलिए प्रत्येक जिले में कैंसर स्क्रीनिंग और डिटेक्शन के लिए मोबाइल वैन सरकार द्वारा उपलब्ध कराई जानी चाहिए। ऐसी मांग महाराष्ट्र विधानसभा के बजट सत्र में की गई है। राजकुमार बोडे, माझे फक्त दोनच स्पेसिफिक प्रश्न आहेत। स्त्रियांमध्ये जे वय 18 ते 40 वयोगटाच्या गटामध्ये एचपीव्ही वॅक्सिन दिल्यास गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग जो असतो तो होण्यास प्रतिबंध होतो। ही लस उपलब्ध असताना सुद्धा गर्भाशयाच्या मुखाचे अनेक कॅन्सर रुग्ण आढळतात। त्यामुळे ही लस शासन मोफत सर्व शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देणार आहेत का, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे का जवळपास 65% जनता ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि या ग्रामीण भागामध्ये ज्यांना तिसरी स्टेज जो आहे तो तेव्हाच त्यांच्या लक्षात येते आणि ते आटोक्याबाहेर जाते। म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न का आजच्या घडीला आपल्याकडे हॉस्पिटल फार कमी आहेत आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर स्क्रीनिंग आणि डिटेक्शन व्हॅन जी आपण उपलब्ध करून देऊ शकतो का, ती दिली तर मला वाटते याच्यावर आपल्याला आळा घालता येईल। आणि एक महत्त्वाचा प्रश्न का 50 वर्षाच्या ज्या जास्त वयाच्या महिला असतात तर याच्यामध्ये साधारणतः जो गर्भाशयाचा कॅन्सरचा प्रमाण वाढतोय तर याच्यामध्ये जी मॅमोग्राफी स्क्रीनिंग आहे ही उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आपण काय कार्यवाही करणार, एवढेच माझे 3 प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजकुमारजी बडोले साहेबांनी जे 3 मुद्दे मांडले त्यातल्या पहिल्या मुद्द्याचं उत्तर याच्यापूर्वी सुद्धा मी दिलंय की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या शुभ हस्ते एचपीव्ही वॅक्सिनचं जे काही एकूण काम करणार आहोत ते पुढच्या काही दिवसांमध्येच आपण करू। खूप मोठी मोहीम देशातल्या सगळ्या नवीन पिढीतल्या मुलींसाठी आपण घेतोय आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आपण कव्हर करतोय। त्यामुळे वॅक्सिनेशन 9 ते 14 वयोगटातल्या विशेषतः मुली ज्या आहेत त्यांच्यासाठीचं मोहीम होईल। दुसरा असा आहे की कॅन्सर व्हॅन्स आम्ही जे घेतले ते 8 घेतलेले आहेत, पण त्या 8 व्हॅन्सचा सुद्धा संख्या अपुरी पडते। पुढच्या टप्प्यामध्ये किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती जर घेतली आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या तपासण्या केल्या तर सगळ्याला आपल्याला प्रिव्हेन्शन जे पाहिजे ते प्रिव्हेन्शन करण्यामध्ये आम्ही यशस्वी होणार आहे। या दोन्ही गोष्टी आम्ही करण्याबद्दल निर्णय घेतो। शेखर निकम।